शिवरात्रीचे सोहळ्यानिमित्त सर्व हिंदुस्थानवासियांना कोटी शुभेच्छा। आज कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले शिवराज्याभिषेक? 17-18 वर्षापूर्वी शिवरात्रीचे सोहळा छत्रपती संभाजी मोठ्या उत्साहात साजरा करतो। आश्रमातील मुलांना जेवण शिबिराच्या माध्यमातून आम्ही असे विविध कार्यक्रम करतो आणि सर्व शिवभक्त आम्हाला नेहमीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवरात्रीचा सोहळा उत्साह साजरा झाला। जय जिजाऊ, जय शिवराज, जय छत्रपती। सर्वप्रथम 352व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज 6 जून 1674 रोजी किल्ले रायगड या ठिकाणी थाटामाटामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि आज रायगडासह संपूर्ण देशभर महाराष्ट्रभर प्रत्येक गावामध्ये शिवस्वराज्य दिवस म्हणून सरकारतर्फे साजरा करण्यात येत आहे। गेल्या आम्ही सातत्याने 2000 पासून या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा करतो। आमचे मित्र शिवभक्त पाटणराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चिपळूण बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी क्रांती चौकामध्ये असा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि तमाम छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेला स्वराज्य दिलं ते खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य दिवस म्हणून रयतेला अर्पण केला आणि शिवाजी महाराजांचा विशेष म्हणजे हा शिवराज्याभिषेक नेमका कशासाठी होता? त्या काळामध्ये मुघल असेल, हुकुमशाही असेल, निजामशाही असेल, या सर्वांना रयत कंटाळली होती आणि म्हणून स्वतःचं छत्र देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 6 जून 1674 केले जाते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। मी ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते पाटील, छत्रपती संभाजीनगर। आज आमचे बंधू पांडुरंग पाटील आणि त्यांचा ग्रुप हा सलग 18 वर्षापासून राज्याभिषेक दिन साजरा करतो आणि त्यांच्या ग्रुपतर्फे रक्तदान शिबिरसुद्धा राबवलं जाते आणि या कार्यक्रमासाठी ते दरवर्षी आवर्जून खूप मेहनत करून कार्यक्रम यशस्वी करतात। माझे प्रत्येक छत्रपती संभाजीनगरमधल्या नागरिकांना आव्हान असेल की पांडुरंग पाटील दादांसारख्या लोकांना सगळ्यांनी सहकार्य करावं, रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त लोकांना सहभाग नोंदवावा।